बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। ठाकरेंनी कामं थांबवल्यानं बुलेट ट्रेनला उशीर झाला। मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता ठाकरेंवर टीका केली आहे। 2028 पर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन पाहायला मिळेल। ठाण्यातल्या मुलाखती दरम्यान फडणवीसांनी आता आश्वासन दिलं आहे। बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती, पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की आमच्या उद्धवजींना अचानक बुलेट ट्रेनचा राग आला आणि त्यांनी त्याला स्थगितीच देऊन टाकली आणि सगळी कामं थांबवून दिली। गुजरात साईडला काम चाललं होतं, महाराष्ट्र साईडला बंद होतं, पण शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं। त्यामुळे पुन्हा एकदा आमचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, सगळ्या स्थगित्या आम्ही दूर केल्या, पटकन लँड ॲक्विजिशन केलं। आता अत्यंत वेगाने आमचं ते काम चाललेलं आहे आणि मला असं वाटतं की 2028 मध्ये आपल्याला बुलेट ट्रेन कदाचित या ठिकाणी पाहायला मिळेल अशी परिस्थिती आलेली आहे। अमरावती महानगरपालिकेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद पार पडली। भाजपच्या नेत्या नवनीत राणा पत्रकार परिषदेला अनुपस्थित होत्या। भाजपचा जाहीरनामा बावनकुळे यांनी प्रसिद्ध केलेला आहे। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूयात। निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा। राज्य निवडणूक आयुक्तांनी आता प्रशासनाला आदेश दिले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।